मावशी या ठिकाणी आपण कर्तृत्व आणि त्या मालिकेत काम करते म्हणून हे तुझ्या खर्चाने तुझं औक्षण नाही तर त्या ईश्वराचं औक्षण करण्याचं भाग्य आम्हाला या ठिकाणी लाभतंय. बोला रेणुका माते की, जगदंबा माते की. त्या गावडा गावच्या जगदंबेचे परमभक्त आमचे कौतिक जाडगे साहेब आणि स्वामींच्या मालिकेच्या माध्यमातून दुआ आहे. बोला स्वामी समर्थ महाराज की. मी विनंती करत तुमच्या मातोश्रीलाही मंचावर यायचंय, आपणही मंचावर यायचंय. जरा जोरदार वेळा झाल्या पाहिजेत. या ठिकाणी आपण सन्मान करतोय आराध्या सचिन लवले यांचा. महाराष्ट्राचं महाराष्ट्र पैठणी सन्मान पत्र, सन्मान चिन्ह रुपये 10,000चं, डायमंड कलेक्शनचं गिफ्ट व्हाउचर, सोन्याची नथ आणि ज्या आईमुळे ती घडलेली आहे त्या आईचा देखील आपण पैठणी देऊन सन्मान या ठिकाणी करतोय. आराध्याच्या मम्मीचा देखील या ठिकाणी पैठणी देऊन सन्मान करतोय. एकदा सर्व जोरदार टाळून जाऊ द्या. मला फक्त एक सांग, कितवी नाही तू आता? 7वी. अरे बाप, अभ्यास आणि भूमिका करणं कसं जमतं बाबा तुला? आता कव्हर करायचं काम चाललंय. नक्कीच कव्हर करणार. भूमिका कव्हर करता तर अभ्यास कुठे? अभ्यास पण कव्हर होणार. जर आज एवढ्या सगळ्या तुझ्या मावश्या सगळ्या जमलेल्या आहेत, कोणी आजी आहेत, कोणी मावशी आहेत, कोणी आजी आहेत, कोणी ताई आहेत, सगळ्या जमलेल्या आहेत, तर काय बोलशील तू यांच्याशी? तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. बरं मला सांग, आयुष्यातला अशा मोठ्या रंगमंचावरचा हा पहिला पुरस्कार ना? हो. क्या बात आहे. आणि तोही महाराष्ट्र बाजारपेठेचा. मग तुला कसं वाटतं पुरस्काराबद्दल? खूप छान वाटतं आणि थँक्यू महाराष्ट्र बाजारपेठ. थँक्यू कौतिक सर. थँक्यू मॅम. मला सांग, पुढे जाऊन तुला काय करायचंय? मला सायंटिस्ट व्हायचंय. वा, मला वाटलं होतं ती म्हणाली असते मला अभिनेत्री म्हणायचं. म्हणजे ऑलरेडी आहे, मीराजी समोर बसलेले आहेत, बरोबर की नाही? हा नाही, अभिनेत्री फक्त हॉबी. सायंटिस्ट. व्हेरी गुड, क्या बात आहे. म्हणजे अभिनेत्री सायंटिस्ट पण बनू शकते, ह्याचं उदाहरण ही आहे. जरा जोरदार टाळ्या. क्या बात आहे. मी मम्मीला विनंती करेल की आपण एक शुभेच्छा या ठिकाणी द्यावा. बरं मला सांगा, आपल्याला किती अपत्य? म्हणजे मला एक मुलगी आणि एक मुलगा. वा. मुलगा छोटा आहे, हा, पण तिच्या शूटिंग साठी मी नेहमी तिच्या बरोबर अवेलेबल असते. मला सांगा, तिची जी आवड आहे ती तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जोपासली म्हणून तर ती भूमिका करू शकली. आता तिची पुढची इच्छा आहे सायंटिस्ट. तर तुमचं नक्की स्वप्न काय, अभिनेत्री की सायंटिस्ट? नाही, तिची जी इच्छा आहे तीच. वा, क्या बात आहे. सर्व महिलांना जागतिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.